मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे आता घरच्या घरी शुगर तपासणी सोय झाली आहे. काय ते बघूया. आजच्या धकाधकीच्या जीवनात डायबिटीज ही एक सर्वाधिक आढळणारी जीवनशैलीशी संबंधित व्याधी बनली आहे. रक्तातील साखरेची पातळी सतत लक्ष ठेवणे हे केवळ उपचारासाठीच नाही तर प्रतिबंधासाठी देखील अत्यंत आवश्यक आहे. सुदैवाने घरच्या घरी शुगर तपासणीसाठी अनेक सोयीस्कर व वैज्ञानिकरित्या विश्वसनीय पद्धती उपलब्ध आहेत. काय ते बघूया. ग्लुकोमीटरद्वारे तपासणी काय आहे बघूया. ग्लुकोमीटर हा एक छोटा डिजिटल उपकरण आहे. लॅन्सेटद्वारे बोटाला टोचून घेतलेल्या रक्ताचा एक थेंब टेस्ट स्ट्रीपवर लावला जातो. वैज्ञानिक प्रक्रिया काय? रक्तातील ग्लुकोज या एन्झाईमशी अभिक्रिया करून विद्युत प्रवाह निर्माण करतो. प्रवाहावर आधारित ग्लुकोमीटर रक्तातील साखरेची पातळी मोजतो. व्हेरी गुड. त्याचे फायदे काय बघूया. झटपट परिणाम मिळतो. घरच्या घरी अनेक वेळा तपासणी शक्य. उपचाराचे नियोजन करण्यासाठी डॉक्टरांना अचूक माहिती मिळते. सतत शुगर मोजणारे उपकरण काय ते बघूया. सतत शुगर मोजणारे उपकरण काय आहे बघूया. हातावर किंवा पोटावर त्वचेखाली एक छोटा सेन्सर बसवला जातो. हा सेन्सर 24 तास रक्तातील ग्लुकोज पातळी मोजत राहतो. बापरे. वैज्ञानिक प्रक्रिया काय? सेन्सर थेट रक्त न घेता त्वचेतील पेशीमधील द्रव मधील ग्लुकोज मोजतो. संशोधनाने दाखवले आहे की हा आकडा रक्तातील ग्लुकोजशी जवळजवळ जुळतो. फायदे काय त्याचे बघूया. सतत शुगरच्या चढ उतारावर लक्ष ठेवता येते. आहार, व्यायाम, ताण तणाव याचा परिणाम तात्काळ दिसतो. इन्शुलिन घेणाऱ्या रुग्णांसाठी विशेष उपयुक्त आहे. पुढे बघूया मित्रांनो. युरिन लघवी टेस्ट स्ट्रिप्स काय आहे? लघवीतील साखर तपासण्यासाठी स्ट्रिप वापरली जाते. वैज्ञानिक प्रक्रिया काय? जर रक्तातील शुगर खूप वाढली, साधारण 180 मिलीग्रॅम च्या पेक्षा जास्त, तर ती लघवीतून बाहेर पडते. स्ट्रिपवरील केमिकल त्याची उपस्थिती दाखवते. व्हेरी गुड. मर्यादा. केवळ जास्त वाढलेल्या शुगरचे निदान होते. केवळ जास्त वाढलेल्या शुगरचे निदान होते. दैनंदिन नियंत्रणासाठी अचूक पद्धत नाही. स्वतः तपासणी करताना काळजी काय घ्यावी बघूया. हात धुतलेले असावेत. अन्नकण किंवा धूळ परिणाम बिघडवू शकते. नेहमी ब्रँडेड आणि एक्सपायरी न गेलेल्या स्ट्रिप्स बघूया मित्रांनो. नेहमी ब्रँडेड आणि एक्सपायरी न झालेल्या स्ट्रिप्स वापराव्यात. ग्लुकोमीटरची वेळोवेळी व्हॅलिब्रेशन करणे आवश्यक आहे. फक्त घरच्या चाचणीवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. शुगर तपासणीसाठी योग्य वेळा काय ते बघूया. फास्टिंग. सकाळी उठल्यावर, नाश्त्यापूर्वी आणि पोस्ट पॅड्रियल म्हणजे जेवल्यानंतर 2 तासांनी. रात्री झोपण्यापूर्वी ही तपासणी
नियमितपणे केल्यास शरीराची शुगर पातळी कशी बदलते याचा वैज्ञानिक मागोवा घेता येतो. व्हेरी गुड. आणि घरच्या घरी शुगर तपासणी ही केवळ सोय नाही, पण आधुनिक तंत्रज्ञानामुळे मिळालेली एक वैज्ञानिक क्रांती आहे. छान. नियमित तपासणीमुळे रुग्ण स्वतःची जबाबदारी घेतो, जीवनशैली सुधारतो आणि गंभीर गुंतागुंत टाळू शकतो. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.